आपण महाराष्ट्रावर बघतोय, आपण तिकीट मागण्यासाठी आलोय का इथं? कोणाला तिकीट पाहिजे का? कोणाला निवडणूक लढवायला उभं राहायचंय का? आपण काय मागतोय? आपला हक्क मागतोय. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे म्हणून आपण लढतोय. मग इथले खासदार कुठे गेले? मोठ्या अपेक्षेनं जनतेनं नवीन खासदार या जालना जिल्ह्याच्या खुर्चीवर बसवले, त्यांनी देखील आपल्याकडे लक्ष दिलं नाही. आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी इथल्या राजकीय पुढाऱ्यांना, इथल्या प्रशासनांना एवढंच एक गोष्ट सांगतो, शेतकऱ्यांना डिचवू नका, शेतकऱ्यांना चिडवू नका, शेतकऱ्याचे काम वेळेवर करा. आमच्यावर गुन्हा दाखल झाला आम्हाला मान्य आहे, आणि तहसीलदार साहेबांना इथं आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे. आज ज्या 13 शेतकरी पोरांच्यावर गुन्हा दाखल केलाय, 12 गुन्हे अजून माझ्यावर शिल्लक करा, पण त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या हे सांगण्यासाठी हे निवेदन घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि तुमच्या बुडात दम असेल तर आम्हाला फासावर चढवा. आम्ही निधड्या छातीनं लढतोय, निर्भीडपणे लढतोय, शेतकऱ्यांसाठी लढतोय. याचा श्रेय आम्हाला कुठलं घ्यायचं नाही, पण ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळी आम्ही समोर येईल. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, इकडं देखील थोडं लक्ष असू द्या. आणि त्या मित्तल कलेक्टरला मी सांगतो, त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलंय. जर का शेतकऱ्याच्या वाट्याला गेला, जर का शेतकऱ्याच्या कमरड मोडण्याचं काम केलं तर उद्याचं आंदोलन हे त्या कलेक्टर ऑफिस मध्ये मित्तल मॅडमच्या दालनामध्ये होईल, हे आज या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं इथल्या तहसीलदारांना विनंती करतो की आमचं हे निवेदन आपण स्वीकारावं आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाला या ठिकाणी आपण थांबवावं. न्याय देवतेला या ठिकाणी आपण गुहार केलेली आहे. इथल्या प्रशासनाला देखील आपण गुहार करतोय की शेतकऱ्यांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवा, शेतकऱ्यांचे थांबवलेले मस्टअप तात्काळ सुरू करा. पुन्हा जर का उपोषण करण्याचं काम पडलं, पुन्हा जर का आम्ही इथं उपोषणाला बसलो तर ते उपोषण आंदोलन शांततेत होणार नाही, त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि भोकरदन मध्ये पडलेली ही पहिली थिणगी आहे. या भोकरदनचा, या जालन्याची पडलेली ही थिणगी पूर्ण मराठवाड्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आज या माध्यमातून प्रत्येक मराठी तरुणाला, महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला माझं आव्हान आहे, अरे उठा, जागे व्हा, यांच्या मागे पळू नका. स्वतःच्या वापरासाठी प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलावर प्रश्न विचारायला शिका. तुमच्याकडे मोबाईल आहे, भ्रष्टाचार अधिकारी पैसा मागत असेल तर त्याचं लाईव्ह करा, त्याला उघडं पडा. आणि अशी सिस्टम ही सुधारल्याशिवाय राहणार नाही. सरकार याला जबाबदार नाहीये, आपण शांत बसलोय, आपण सहन करतोय, म्हणून आपण या ठिकाणी जबाबदार आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण या उद्रेक मोर्चामध्ये, अन्याय मोर्चामध्ये सामील झाला आणि या प्रशासनाचे डोळे उघडण्याचे काम या ठिकाणी आपण केले. मी आपल्या सर्वांच्या वतीनं तहसीलदाराला विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं, शांततेमध्ये आमचं निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला परवानगी द्यावी. जय जवान, जय किसान. बाकीचे सर्व बसेल राहा, खाली कोणीच उठू नका. संजीव माझ्या जवळ एखादा, माझ्या जवळ एखादा जर बाजला का बुम धरा, या पुढं कोणी धरायचं. हा सगळे बार बाबू खाली घ्या हो ना. अरे बाबू ना काय करा आपले सगळे खाली घ्या, गुंतवून दाबरूला खाली. आंदोलन आज भोकरदन या ठिकाणी दांगड बंद करा. आज भोकरदन या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन केलेलं आहे, जेल भरो आंदोलन, काय सांगाल यानंतर पुढचा इशारा काय असणार? पुढचा इशारा हाच आहे, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हेच आंदोलन आम्ही मित्तल कलेक्टर आहेत त्यांच्या कॅबिन मध्ये करणार आहोत. आणि त्यांनी जरी देखील ऐकलं नाही तर हेच आंदोलन पूर्ण महाराष्ट्राचा वनवा घेऊन आम्ही मंत्रालयात घुसणार आहोत, मंत्रालयात हे आंदोलन करणार आहोत. आणि आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव आले, हे बघितलं पाहिजे इथल्या खासदारांनी, इथल्या माजी खासदारांनी, इथल्या आमदारांनी. हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे, हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि एक दिवस या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सर्वांना द्यावं लागणार आहे. आपण पळू शकत नाही, आपण जबाबदार आहात.
आपण त्या खुर्चीवर बसलेले आहात आणि ती खुर्ची तुमची घरची खुर्ची नाही, ती खुर्ची तुमची वैयक्तिक खुर्ची नाही, ती या लोकशाहीची प्रशासनाचा भाग म्हणून ती खुर्ची आहे. इथं होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला, इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संकटाला, इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अन्यायाला आपण जबाबदेही आहोत आणि आपल्याला याच्यावर उत्तर द्यावे लागतील. बरं, आंदोलन होऊन 3 दिवस झाले, 3 दिवसानंतर गुन्हे दाखल झाले. नेमकं हे गुन्हा कोणाच्या सांगण्यावर झाला? प्रशासनानं आम्हाला सांगितलं की वरतून दबाव आहे, कलेक्टर मॅडमचा फोन आहे. आता कलेक्टर मॅडमला कोणाचा फोन गेलाय आम्हाला माहित नाही, किंवा ते गुन्हे दाखल झाल्यानं आम्ही संतप्त झालोय असंही त्यातलं काही नाही. पण माझ्याबरोबर आपण सर्व महाराष्ट्राने बघितलं, दफडी वाजवत या ठिकाणी मी आलो, पण माझ्याबरोबर 12-13 विनाकारण शेतकऱ्याच्या, गरीब कष्टकऱ्याच्या पोरांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. ही लोकशाहीची धांदली आहे, हा लोकशाहीचा अन्याय आहे आणि लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. आणि जर लोकप्रतिनिधीचं ऐकून प्रशासन गुन्हे दाखल करत असेल तर आम्हाला फाशी द्या हा स्लोगन घेऊन, हे उद्देश घेऊन या ठिकाणी आज आम्ही आलो होतो. मात्र पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवलं, आमचं निवेदन तहसीलदारांनी घेतलं आणि जर का आमच्या मागण्या पुढच्या 8 दिवसात मान्य झालं नाही तर हेच आंदोलन आम्ही पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसला मित्तल यांच्या कार्यालयात करू. बरे, नेमकं आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केले का काय? त्यांचं स्वतःचं कर्तृत्व लपवण्यासाठी हे गुन्हे आहेत. आता आम्ही उपोषण केलं, आम्ही आंदोलन केलं, मग त्याच्यावर उत्तर काय, आम्ही काम काय केलं ते काम दाखवता येईना, सरकारी निधी देता येईना, शेतकऱ्याला न्याय देता येईना, म्हणून आमच्या दालनात येऊन आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल केले. पहिली गोष्ट त्यांचं कर्तृत्व लपवलं, दुसरी गोष्ट होणारा उद्रेक कसा थांबवायचा. एक जण डफडं घेऊन आला तर त्याच्याबरोबर 15 जणांवर गुन्हे दाखल करायचे, जेणेकरून पुन्हा शेतकरी आवाज उचलणार नाही, हा त्याच्या मागचा हेतू आहे. पण जेवढा दाबाल तुम्ही तेवढं जोरात बाहेर येईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि या संदेशाच्या आंदोलनातून तुम्ही सर्वांनी घ्याल हीच एक अपेक्षा. चला, धन्यवाद. जय जवान जय किसान. आमचे हात दुखले. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा.